तर डे 5 आज आम्ही पहलगाममध्येच असणार आहे. सो आज ABC व्हॅली म्हणून आहे, 3 व्हॅलीज, तिथे जातो आहे. सो भेटूया. आता ब्रेकफास्टला जातो आहे. काय सांगितलं ब्रेकफास्टमध्ये पण ऑर्डरच करायला सांगितलं त्यांनी. तर आम्ही ऑमलेट आणि कॉफी ऑर्डर केलेली आहे. ठीक आहे, भेटू ABC व्हॅलीमध्ये. आलो आहे बेताब व्हॅलीला. चंदनवारी बंद आहे म्हणे. हां, रस्त्यात आम्हाला CRPF वाले भेटले. त्यांनी सांगितलं की चंदनवाली बंद आहे. तर इथे काय केलेलं, आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टेला आहे त्यांनीच आम्हाला एक कॅब बुक करून दिली. कॅब म्हणजे सेमच गाडी आहे, पण मला वाटते की फक्त त्याच गाड्या अलाउड आहेत तिकडे. घोडे का नाही घोडे पे मेन चीज आहे. तर मग आत्ता आम्ही आलो इकडं बेताब व्हॅलीला, आणि त्या ज्या गाड्या आहेत ज्या करून दिलेल्या आम्हाला हॉटेलवाल्यांनी, ते पर आरच्या हिशोबाने चार्जेस घेतात. तर मग बेताब व्हॅलीला 1 तास, चंदन व्हॅलीला 1 तास आणि आरू व्हॅलीला 1 तास. तर सगळ्यात पहिल्यांदा आलो आहे आम्ही बेताब व्हॅलीला. चंदन व्हॅली चंदन व्हॅली बंद आहे आणि लास्टली हां बंद आहे तर कसंच ना. आणि आरू व्हॅली आहे आणि इथं बेताब व्हॅली का म्हणतात, तर इथं बेताब मूवीची शूटिंग झालेली आहे. सिनिक आहे रूट. आणि घोडे ते म्हणतात, पण मला असं वाटतं की नाही गेलं तरी चालेल. चालत तुम्ही एन्जॉय करू शकता. चालत एन्जॉय करायला अजून छान आहे, कारण रस्ता पण प्लेन आहे. कुठं तुम्हाला डोंगरावर वगैरे जायची गरज नाही आहे. सिनिक रूट आहे. आणि समरमध्ये जास्त छान वाटतं. आता पण आहेत, छान वाटतं. आम्ही खूप लवकर आलोय, त्यामुळे टुरिस्ट अजून नाहीत तिकडं. असं काय म्हणजे कोणच नाही, पूर्ण रिकामी बेताब व्हॅली. वरून दिसते बेताब व्हॅली, आरू व्हॅली, चंदन व्हॅली चालू आहे म्हणून मग सो निघालं तिकडे. तर आम्ही आलेलो आहे चंदनवारी व्हॅलीला. इथं आहे भरपूर बर्फ. म्हणजे नॉर्मल इकडं नाही पडत, पण आहे इथं. आणि हा बेस असतो. कुठली यात्रा? बेस नाही, फर्स्ट स्टॉप आहे अमरनाथ. हां म्हणजे बेस ना, फर्स्ट स्टॉपच. अमरनाथजीची यात्रा असती, त्यासाठी हा फर्स्ट स्टॉप आहे. अमरनाथजीची यात्रा आहे. हा स्पॉट आहे तो ट्रेकिंगसाठी फेमस आहे. ट्रेकिंग पण ते पण विंटरमध्येच ट्रेकिंगसाठी फेमस आहे, कारण इथं स्नोवी ट्रेल्स असतात. छान आहे. ठेवला ना पाय की नाही सटकत. ब्लॅक आईस आहे इथं, सटकायचे खूप चान्सेस आहेत. ही आहे व्हॅली, चंदनवारी व्हॅली. नाईस. तर आम्ही आलो आहे आता आरो व्हॅलीमध्ये. इथं आहे ग्रीनरी थोडीफार. आरो व्हॅली दुसऱ्या साईडला आहे आणि बेताब व्हॅली आणि चंदनवारी व्हॅली त्या दुसऱ्या साईडला. त्यामुळे इकडे यायला आम्हाला किती 1 तास तरी लागला. नाही रे, जास्त वेळ लागला. कॅफे विंडोला आलो. तुमच्या फ्रेंड्सनी रेकमेंड केलेलं, खूप छान आहे कॅफे. सो चाललं सगळे पॉईंट्स वगैरे बघून झालं. हे आहे कॅफे.
कॅफे वेलो बाई. आहे आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. तर आम्ही इथे काय काश्मीरी वॉलनट त्याचा पाय मागवलेला आहे आणि पिझ्झा खाल्लेला. सो पिझ्झा कसं वाटलं तुला? तिथे छान चल. थांब एक मिनिट. काश्मीरी सेरनी म्हणजे चिकन कोरमा स्टार्टर आहे. ये स्टार्टर मटदार चिकन आहे आणि डाळ, जिरा आलू, मिक्स व्हेज, दाल तडका, जिरा राईस, क्रिस्पी बेबी आणि सलाड. तर आजचा दिवस होता पहलगाममध्ये. साईट काय म्हणतात त्याला, व्हॅलीज बघून आलो. बघून आलो. तुला काय वाटतंय? व्हॅलीज विंटरमध्ये असं काही नाही आहे बघण्यासारखं. म्हणजे स्किप केलं तरी चालेल, पूर्ण पहलगाम स्किप केलं तरी चालेल. कारण ज्या नद्या आहेत तर पाणी नाही आहे सध्या, कारण बर्फ वगैरे जमा झालेला असतो, पाणी फ्लो कमी होऊन जातं. आणि झाडं म्हणजे पानच नाही आहेत झाडांना, त्यामुळे ते पण म्हणजे हिरवळ दिसणारच नाही आहे तुम्हाला. आणि बर्फ पण आम्हाला एकच व्हॅलीत भेटला बर्फ, ती म्हणजे चंदनवारी व्हॅली. तर मग मला वाटतं पहलगाम स्किप केलं तरी चालते विंटरमध्ये. पण समर जर असेल तर पहलगाम बेस्ट आहे. सो पहलगामला आणि 2 दिवस घालण्यासारखं नाही आहे. एका दिवसात तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि ठीक आहे, ते झालं. आणि विलो कॅफे विलो, तुला कसं वाटलं? छान आहे, वाईब मस्त आहे, लोकेशन भारी आहे, आणि टेस्ट पण चांगली आहे. तर जाऊ शकता. विलो कॅफे आहे, छान आहे, शांत आहे. बरं, आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं फूड एवढं चांगलं असेल, पण छान होता. पिझ्झा खाल्ला आम्ही. आणि वॉलनट पाय म्हणून होतं काहीतरी, ते एक ट्राय केलं. सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. हॉट चॉकलेट पण ट्राय केलं, ते पण मस्त होतं. आणि मोस्टली सकाळच्या टाइमला गेलेलं बेटर राहील. म्हणजे व्ह्यू आहे छान. सो दुपारपर्यंत वगैरे चांगलं. लाईक तिथे 2 डिग्री खूप, आणि वारं खूप होतं, त्यामुळे खूप थंडी वाटत होती. समरमध्ये तिथं व्ह्यू अजून छान येईल, कारण जसं की मी सांगितलं पाणी नाही आहे सध्या नद्यांना इथं. तर मग ज्या नदीच्या साईडला ते विलो कॅफे आहे तिथं पण पाणी कमीच होतं सध्या, पण हां कमी होतं. जेव्हा पाणी अजून जास्त असेल तेव्हा अजून छान वाटेल तिथं. सो आता उद्या आम्ही श्रीनगरला जाणार आहे सकाळी. आणि त्याला हाऊसबोटमध्ये राहणार आहे. डल लेकचं नाही, हरमुख असं काहीतरी नाव आहे. तिथे म्हणजे तिथले चांगले आहे. हां चांगले आहेत असं म्हणतात जे स्टे आहेत हाऊसबोटवाले. आमचं स्टे तिथंच आहे. मग बघूया उद्या स्टे कसा आहे. आणि नेक्स्ट डे संध्याकाळी बॅक टू वर्क, बॅक टू रुटीन. सो ठीक आहे, एवढंच होतं दिवसभराचं. आणि आज दुपारी आम्ही 3 वाजता आलोय. 3:30 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो. तिथून आरामच केला आम्ही रूममध्ये. तर हां म्हणजे व्हॅलीज जसं की सांगितलं एवढं बघण्यासारखे नव्हतं, त्यामुळे आमचे लवकर बघून झाल्या व्हॅलीज. अर्ध्या तासात आम्ही बघून हां प्रत्येक व्हॅलीला अर्धा तास पकडा. आणि ती लास्ट व्हॅली अरू व्हॅली तर मला एवढी काही खास नाही वाटली. ग्रीनरी जेव्हा असेल तेव्हा मला असं म्हणायचंय की जे हे बेताब व्हॅली वगैरे जे सॉरी बेताब नाही, बायसरन व्हॅली वगैरे जे आहेत तेच पॉइंट्स तशाच टाईपमध्ये, फक्त चंदनवारी जे आहे ते अमरनाथचा पहिला स्टॉप आहे, अमरनाथ यात्राचा पहिला स्टॉप. तर ते छान होतं.
लाईक कारण तिथे स्नो होता. होता. आणि ते फेमस त्यासाठीच आहे की तिथे स्नो असतो म्हणून. स्नोई ट्रेल्स असतात. ट्रेकर्स साठी तो चांगला पॉइंट आहे. ट्रेकिंग वगैरे जर जायचं असेल तर चंदनवारी व्हॅली चांगला आहे. पण बाकीच्या व्हॅलीज सगळ्या सेमच आहेत. आणि विंटरमध्ये तर नाही. माझं तर म्हणणं विंटरमध्ये पहलगाम पूर्ण स्किप केलं तरी चालेल. आणि 2 दिवस तर मला वाटत नाही. त्यापेक्षा तुम्ही सोनमर्गला राहावा किंवा गुलमर्गला राहा. ते खूप म्हणजे सिनरी छान असणार आहे विंटरमध्ये तिथे. सो 1 दिवस बेटर आहे. बस झाला पहलगाम. ठीक आहे, भेटूया उद्या. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.